मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे नेस्को सेंटरमध्ये पोहोचले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईत मेळावा आयोजित करण्यात आलाय। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्याकरता राज ठाकरे हे मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत। दिवाळीच्या तोंडावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या मेळाव्याचं आयोजन केलंय। या मेळाव्यातून राज ठाकरे कोणती घोषणा करतात, काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील। राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट एकत्रितरित्या निवडणूक लढवणार का, हा आता सगळ्यांसाठीच एक मोठा प्रश्न आहे। युतीची कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्यामुळे आज नेमकं या संदर्भात राज ठाकरे काही बोलतील का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। राज्यभरातले पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याकरता पोहोचलेले आहेत। पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे या मेळाव्यात मार्गदर्शन करतील। येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती ही फक्त मुंबईपुरती मर्यादित असणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात ही युती आपली जादू दाखवेल आणि त्या संदर्भात राज ठाकरे आज कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या मेळाव्याकरता राज ठाकरे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पोहोचलेत। लवकरच या मेळाव्याला सुरुवात होईल। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहे। ज्योत्स्ना, राज ठाकरे हे मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या मेळाव्यातून राज ठाकरे नेमकी कोणती घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ज्योत्स्ना, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो जी, राज ठाकरे हे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पोहोचलेत। या मेळाव्यामधून नेमकं काय घडणार आहे? राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना कोणत्या सूचना देतील, आदेश देतील आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आखणी असेल या सगळ्या संदर्भातच या मेळाव्यात चर्चा होण्याची शक्यता आहे। आपण बघतोय की राज्यामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये जे आहे ते राज ठाकरे हे वारंवार बोगस मतदार यादी आणि बोगस मतदान याबाबत जी आहे ती एक आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातले मनसैनिक जे आहेत, महाराष्ट्राचे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे शिष्टमंडळ जे आहे ते वारंवार राज्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची भेट घेत होते आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी सुद्धा जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत आणि खास करून शरद पवार यांच्यासोबत यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे ते राज्य निवडणूक आयोग अधिकारी आणि त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोग अधिकारी यांची मुंबईतील मंत्रालयामध्ये भेट घेतली आणि ही भेट एकदा नव्हे तर दोनदा करण्यात आली होती। त्यानंतर राज ठाकरेंनी अनेक प्रमुख मुद्दे जे आहेत ते निवडणूक म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांना विचारले होते आणि त्यानंतर आपण बघतोय की दोन्ही ठाकरे बंधू जे आहे ते गणेशोत्सव असो किंवा दिवाळीचा उत्सव असो या निमित्ताने वारंवार एकत्र येताना पाहायला मिळाले। त्यानंतर आता राज ठाकरे यांचा एक महत्त्वाचा गोरेगाव नेस्को या ठिकाणी एक मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यासाठी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे जे आहेत ते गोरेगाव नेस्को सेंटर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे आजच्या मेळाव्याला मुंबईतले आणि नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातले जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे प्रमुख पदाधिकारी जे आहेत, गटप्रमुख जे आहेत आणि शाखा प्रमुख जे आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याचं शीर्षक जे आहे ते आपण बघतोय की मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळावा या शीर्षकाखाली आजचा मेळावा होतोय। या अर्थ अगदी सुस्पष्ट आहे की बोगस मतदान आणि बोगस मतदार यादी या संदर्भात राज ठाकरे यांची वारंवार निवडणूक आयोगाला विचारलेले प्रश्न आणि त्याचबरोबर शाखा प्रमुख, गटप्रमुख, पदाधिकारी यांना आता राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत आणि बोगस मतदान आणि बोगस मतदार यादी शोधून काढण्याचं काम जे आहे
ते आता राज ठाकरे आजच्या गोरेगाव नेस्को सेंटर या ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यामध्ये या संदर्भातच मार्गदर्शन करतील. युतीची घोषणा होईल की नाही होईल या संदर्भात जे आहे ते अद्याप औपचारिक घोषणा जी आहे ती राज ठाकरे किंवा मनसेच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याकडनं किंवा प्रवक्त्यांकडनं केली जात नाहीये. मात्र दुसरीकडे राज ठाकरे यांचा जो निवडणूक आयोगावरती असलेला आरोप जो आहे त्या संदर्भात आता शाखा प्रमुख, गटप्रमुख, पक्षाचे ते प्रमुख पदाधिकारी जे आहेत त्यांना एक महत्वाची जबाबदारी देण्याचं काम जे आहे ते राज ठाकरे यांच्याकडनं केलं जाईल. आणि याच संदर्भात निवडणूक आयोगाशी नेमकं राज ठाकरे यांची काय चर्चा झाली होती, कारण ती जी चर्चा आहे ती निवडणूक आयोग अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये झाली होती. त्या संदर्भात आता राज ठाकरे ओपन स्टेजवरती निवडणूक आयोगाकडनं आलेलं उत्तर, केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं जे आहे त्यांना दिलेली वेळ, तर आपण बघितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार स्पष्टपणे हे सांगितलं होतं की निवडणूक आयोग जर त्यांच्याकडे तयारी नसेल तर निवडणुका पुढे ढकला. जोपर्यंत तयारी होत नाही, जोपर्यंत मतदार यादीतला घोळ जो आहे तो संपूर्णपणे संपत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. आणि हीच जबाबदारी जी आहे ती आता निवडणूक आयोग जर निष्क्रिय होत असेल तर आम्हाला आमचे पक्षातले पदाधिकारी जे आहेत त्यांना एक प्रमुख जबाबदारी द्यावी लागेल आणि त्यांना सुद्धा बोगस मतदान, बोगस मतदार यादी ही शोधावी लागेल. अशाच प्रकारचं वारंवार मीडियासमोर राज ठाकरे यांनी भूमिका मांडलेली आहे. तर आता मार्गदर्शन करून आजच्या या गोरेगाव नेस्को सेंटर या ठिकाणी होत असलेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नक्कीच या संदर्भात मार्गदर्शन करतील आणि पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, गटप्रमुख, शाखा प्रमुख यांना एक जबाबदारी देण्यात येईल. अशाच प्रकारचं जे वक्तव्य आहे, अशा प्रकारचं जे माहिती जी आहे ती मनसेचे नेते या ठिकाणी देताना पाहायला मिळाले. पण एक महत्वाचं या ठिकाणी म्हटलं पाहिजे की जर राज ठाकरे यांचा आणि महाविकास आघाडीचा जर मुद्दा एकच असेल की बोगस मतदान किंवा बोगस मतदार यादी हाच जर मुद्दा असेल तर नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडी बोगस मतदान हे शोधण्यासाठी एकत्रित काम करतील का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. त्यामुळे राज ठाकरे यांचा मनसे म्हणजे त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे बोगस मतदान हे शोधण्याचं काम त्यांचा पक्ष परस्पर म्हणजे एक दुसऱ्या बाजूला करेल आणि महाविकास आघाडी खास करून काँग्रेस एका बाजूला करेल का, आणि पुन्हा एकदा राज ठाकरे यांचा लावरे तो व्हिडिओ अशा प्रकारची एक त्यांनी आधी 2019च्या निवडणुकीमध्ये जो त्यांचा लावरे तो व्हिडिओ हा एक हे फेमस झालं होतं ते पुन्हा एकदा पाहायला मिळेल का, हे सुद्धा याकडे बघणं फार महत्वाचं ठरेल. कारण पुरावे शोधण्याचं काम जे आहे ते आता मनसेचे पदाधिकारी करणार आहेत आणि त्याच प्रकारचं आपण बघतो की आता वेळोवेळी राज ठाकरे यांनी सुद्धा जे आहे ते अगदी म्हणजे फक्त स्वतःच्याच पक्षाचा नाही तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याविषयी सुद्धा प्रश्न विचारले की बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा बोगस मतदान झालं असेल तर ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाईल आणि जोपर्यंत निवडणुका या एकदम पारदर्शक होत नाही तोपर्यंत निवडणुका घेतल्या जाऊ नये अशा प्रकारची भूमिका आणि अशा प्रकारची एक मानसिक बळ देण्याचं जोस्ना, आणखीन एक महत्वाचा मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागेल तो म्हणजे आत्ताच नुकतेच राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर दिसून आले, ज्या ठिकाणी महाविकास आघाडीमधली सगळी मंडळी हजर होती आणि राज ठाकरे प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना दिसले. त्यामुळे आजच्या या मेळाव्यामध्ये या संदर्भात सुद्धा राज ठाकरे काही बोलतील का, महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी ते उत्सुक आहेत का, की फक्त त्यांची युती ही फक्त उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत असणार आहे, या संदर्भात सुद्धा बोलण्याची शक्यता आहे. पाहिलं सध्या ठाकरे बंधू यांचं वारंवार त्यांच्या भेटीची वेळ त्यांच्या दीपोत्सवाला एकत्र येतात, गणेशोत्सवाला एकत्र येतात, निवडणूक आयोगाकडे जाताना दोन्ही ठाकरे बंधू आणि आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे जे आहेत ते लीड घेत आहेत. दुसरीकडे ठाण्यामध्ये सुद्धा मनसेचा आणि शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकत्रित मोर्चा होतोय, आंदोलन होतंय. याच्यावरून हे चित्र तर स्पष्ट होत आहे की कुठेतरी ठाकरे बंधू हे निवडणुकीपूर्वी एकत्रित येण्याचा त्यांचा जो मनोबल आहे किंवा त्यांचं जे एक मानसिक तयारी जी आहे आणि ती कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तसा उत्साह भरताना पाहायला मिळतोय. पण दुसरीकडे बोगस मतदान आणि बोगस मतदार यादी या संदर्भात मात्र जे आहे ते विरोधकाची भूमिका राज ठाकरे या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात. दुसरीकडे आपण बघतोय की आजच्या गटप्रमुख किंवा शाखा प्रमुख आणि पदाधिकारी जे असणार आहेत महत्वाचे त्यांना एक महत्वाचा या ठिकाणी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. कारण या संपूर्ण मेळाव्याचं जे टायटल आहे तेच मतदार यादी प्रमुख मेळावा अशा प्रकारचं टायटल आहे आणि त्यामुळे युतीची घोषणाच्या बाबत जर म्हटलं तर मनसेचे प्रवक्ते असो, मनसेचे नेते असो हे वारंवार सांगतात की दोन्ही ठाकरे बंधूंची निवडणुकीपूर्वी युती होईल की नाही होईल याबाबतची घोषणा राज ठाकरेच करतील. पण एकूणच राजकीय परिस्थिती पाहता आता युतीची घोषणा ही फक्त औपचारिक एक घोषणा होणंच फक्त बाकी आहे. मात्र एकूण राजकीय परिस्थिती पाहता ती युतीची घोषणा दोन्ही ठाकरे बंधू कदाचित एकत्र येऊन करतील. मात्र बोगस मतदान यादी आणि बोगस मतदार
यावर मात्र राज ठाकरे आता त्यांच्या पदाधिकाऱ्यांना काय जबाबदारी देतील. आणि अर्थातच कारण आपण दसरा मेळाव्याच्या दिवशी पण बघितलं की उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडनं युतीची घोषणा जी आहे ती अनौपचारिकपणे आणि ओपन स्टेजवरती त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर, त्यांच्या पदाधिकाऱ्यांसमोर आणि शिवसेनेचा सर्वात प्रमुख इव्हेंट आपण ज्याला म्हणतो दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी तर केलेलीच आहे. मात्र राज ठाकरे ही त्यांच्या युतीची घोषणा कधी करतायत याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र जे ठाकरे बंधू, खास करून उद्धव ठाकरे जे म्हणतात की आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, आणि गेल्या वर्षभरामध्ये जर म्हटलं तर अनेक असे मुद्दे होते ज्याच्यावरती राज ठाकरे यांची भूमिका जी होती ती महायुती सरकारच्या विरोधात होती. धन्यवाद ज्योत्स्ना, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता. या संदर्भातल्या अपडेट्स आपल्याकडनं वेळोवेळी घेत राहू. आपण या संपूर्ण घटनेवरती लक्ष केंद्रित करून राहा. की आजचा प्रमुख मेळावा जो आहे मतदार यादी प्रमुख मेळावा, त्यामध्ये नेमकं कोणत्या विषयावरती, म्हणजे विषय तर दिसतंय की मतदार यादी प्रमुख मेळावा, पण हा विषय वारंवार मनसेकडनं उचलला जातोय. आज नेमकं या मेळाव्यासाठी कशी तयारी करण्यात आली? मतदार यादींवर काम करायला पक्षाच्या वतीने गटाध्यक्ष आणि बीएलए आम्ही नेमलेले आहेत. त्यांनी मतदार यादीवर नेमकं काय काम करायला हवं, कारण जो काही 2024च्या विधानसभेत मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आहे, जो दिसून येतोय, तो घोळ जो दिसून येतोय त्याच्याप्रमाणे त्याच्यावर नेमकं काय त्रुटी आहेत या शोधून काढण्यासाठी गटाध्यक्ष आणि बीएलए हे काम करतील. त्यांना एक टास्क दिला जाईल दिवाळीनंतर पुढे 15 दिवसात तुम्हाला अमुक गोष्टी ज्या आहेत मतदार यादीवरच्या तुम्हाला 1 to 1 मतदारांना भेटून त्या शोधायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला घरोघरी जायचंय, त्याच्यामध्ये किती तिथे तो मतदार राहतो की नाही राहतो, दुबार किती आहेत, बोगस किती आहेत, वयोगटात बसतात नाही बसतात, त्यांची वय बरोबर आहेत चुकीची आहेत, त्याचबरोबर कोणी शिफ्ट झालेलं आहे, मयत पावलेलं आहे, अशा सगळ्या गोष्टींवर तुम्हाला जाऊन ते प्रत्यक्ष इन पर्सन जाऊन काम करायचंय. या संदर्भात राज ठाकरे साहेब आज मार्गदर्शन देतील आणि त्यांना एक पिरियड कालावधी देतील. त्या कालावधीच्या आत या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत, जेणेकरून ज्या गोष्टी आता ज्या निदर्शनात येत आहेत, निवडणूक आयोगाकडे समोर त्या दिवशी शिष्टमंडळाने ज्या गोष्टी मांडल्या त्याला अजून एक चांगलं बळकटी येईल. आणि फ्युचरमध्ये जी बोगस मतदार जे घुसलेले आहेत, ज्याच्यामुळे हे वोट चोरी जी होते आणि वोट चोरीचं जे सरकार आता बसलेलं आहे त्याचं महानगरपालिकेत बसू नये याच्यासाठी ही दक्षता आहे. कारण महानगरपालिकेमध्ये देखील हा प्रकार मागच्या वेळेला विधानसभेला जो झाला तो होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर कुठेतरी आळा आणणं गरजेचं आहे आणि ते काम आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्याचं आमचं नियोजन आहे. जर राजकीय पक्ष जे आहे ते बोगस मतदार यादी, बोगस मतदार हे जर शोधत असतील तर निवडणूक आयोग हा निष्क्रिय झाला असं म्हणायचं का तुम्हाला? नक्की. काय झालं माहिती आहे, निवडणूक आयोग एक दुसऱ्यांकडे बोटं दाखवतो, केंद्राकडे बोटं दाखवतो, केंद्र राज्याकडे दाखवणार. अरे तुम्ही सगळे राजकीय पक्ष जर तुम्हाला सांगतायत की याच्यामध्ये घोळ आहे, ती मतदार यादी तुम्ही राजकीय पक्षांना देत नाही, मतदारांना देत नाही. जर राजकीय पक्षांना मतदार यादी देणार नाही तर मग मतदार यादीवर प्रचाराच्या निमित्ताने काम कसं करायचं राजकीय पक्षांनी?